हरिओम. श्रीराम. अंबज्ञ. नाथ सवेद. नाथ सवेद. नाथ सवेद. मला एक प्रश्न पडतो, मी आल्यावर मी टाळ्या का वाजवता? मला काय भीती वाटते, मी जाल निघाला पण मी टाळ्या वाजवा, भीती वाटते ना. अशा आम्ही कधी टाळ्या वाजवतो माहिती आहे का? एखादं गाणं पडेल असलं, सडेल असलं, नाटक बेकार बोरिंग असलं की आम्ही टाळ्या वाजवायला सुरुवात करायचो. की गायकाला समजा ॲक्टर असलं की आपण काही नाही आहे, बंद करायला पाहिजे. मला कळत नाही, तुम्ही मला आधीच सांगता की काय की बापू तुमची बडबड थांबवा, आम्ही टाळ्या वाजवतो आधीच. नाही ना? नक्की? खोडं कशानं बोलत आहे तुम्ही? हा, काय पुरावा तुम्ही खोडं बोलत नाही म्हणून? अरे बोलो, खोटं बोलतच नाही, कधीच खोटं बोलत नाही. अरे अरे अरे, कलियुगात कसं होणार तुझं? त्रेतायुगातल्या हरिश्चंद्राला सुद्धा केवढा त्रास भोगावा लागला बघ, सत्य बोलल्यामुळे. कलियुगामध्ये जास्त हरिश्चंद्रपणा करू नका, नाहीतर मार खाल पूर्णपणे. त्रेतायुगामध्ये जेव्हा सत्य प्रेव्हलंट होतं त्या काळामध्ये हरिश्चंद्र खरं खरं बोलत गेला, सत्य बोलत गेला, म्हणून भिकारी बनला, गुलाम बनला, बायकोला मुलांना विकायची वेळ आली. आलं त्यामध्ये. ह्याचा अर्थ बापू आम्हाला असं नाही सांगत आहेत मी लोकांना फसवा, लबाडी करा, 420 करा, गुन्हे करा, क्राईम्स करा, जुगार खेळा, नाही प्लीज. नाही तर वा बापू हे बोल, ह्याचा अर्थ आम्ही काहीही करू शकतो, हे कलियुग आहे, करण्याचा आमचा अधिकार आहे. ह्याचा अर्थ एवढाच की हे कलियुग आहे, सत्ययुग नाही. लक्षात घेऊन आपल्या आजूबाजूची माणसं पण सत्ययुगात नाही आहेत आणि मी स्वतःही सत्ययुगातलं नाही आहे. माणसं बेकार असू शकतात, हे पहिलं जाणायला घ्या आणि त्यानुसार संयमाने वागा. चांगल्याशी चांगलं, बेकाराशी बेकार. आणि एक लक्षात ठेवा, जी व्यक्ती नास्तिक आहे, जी व्यक्ती दुसऱ्या कोणाला फसवते त्या व्यक्तीशी संपर्क टाळावा. कारण जी व्यक्ती दुसऱ्याला फसवते ती मला फसवणार नाही हा तुमचा भ्रम जो असतो ना, तो खोटा आहे. आलक्षामध्ये समजा एक बहीण आणि भाऊ आहे, भाऊ सगळ्या जगाला फसवत चाललाय. बहिणीला वाटत नाही, बहिणीला वाटतं माझा भाऊ मला फसवणार नाही, पण तिला माहीत नाही भावांच्या केव्हाच फसवलेले, लुबाडलेले पूर्णपणे. जेव्हा कळतं त्याची पूर्ण रस्त्यावर आलेली असते. कारण हे बहीण भाऊ काय नातं जे मित्र मैत्रिणी काय असतं ते, परंतु एक मनुष्य दुसऱ्या कोणाला फसवतोय तो मला पण फसवणारच आहे आज ना उद्या. हे कधीही विसरू नका. जी स्त्री का जो पुरुष माझ्याकडे दुसऱ्याविषयी वाईट साईड बोलतोय तो व्यक्ती कधी ना कधी माझ्याविषयी दुसऱ्या कोणाकडे जाऊन वाईट साईड बोलणार आहे, हे लक्षात ठेवा. त्याला म्हणतात कलियुगामध्ये जगणं. कलियुगामध्ये जगण्यापेक्षा आपण कलियुगात आहोत पण कलियुगात जगणं म्हणायचं. त्याचा अर्थ असा आहे की लिव्ह इन नाव. नावमध्ये जगा, वर्तमान काळात जगा. खरं सत्य काय मला सांगा. आता एक 3 दिवसापूर्वी बोलत होतो आमच्या सेमिनारमध्ये. नाव म्हणजे आत्ता, ह्या क्षणाला, हा जो क्षण आहे तोच खरा आहे. आधीचा क्षण गेला, पकडता येतो का? नाही. पुढचा क्षण माहिती आहे का काय असणार आहे? नाही. बरोबर. त्याची मी एक व्हिडिओ बघत होतो चायनामधले. ते सगळं कॅटॅस्ट्रॉफ झालं ना, वादळं आली, पाऊस पडला, मोठे पूर आले, दरडी कोसळल्या. तर खरोखर ती माणसं साधी चालत चालली होती आणि एका क्षणात डोंगर कोसळत त्यांच्यावर आला. सगळं गाव झोपलं खाली. झोपलेलं गाव कायमचं गाडलं गेलं. आणि क्षणापूर्वी काय, धुळ्यानंतर काय घडणार तुम्हाला कळत नाही. तर सुनामी साठत आहे 2004 साली, आपण व्हिडिओ बघितले असतील. लोक समुद्रकिनारी खेळत होते, एका क्षणात ती मोठी लाट दिसली, पळायला 2 पावलं पळू शकले, ग्रुप झालेलं होतं. वाईट कशाला, चांगलं तर लक्षात घ्या ना. ज्याने कोणी अनुभव घेतला असेल त्याने. हे सगळे इकडे बसलेत ना, ज्यांनी अनेक जणी अनुभव घेतला असेल. तुमची आवडती, जिच्यावर तुमचं प्रेम बसलेलं आहे, अशी इच्छा आहे की हिने मला हो म्हणावं. 1 वर्ष झालं पण ती चांगलीच जळ होते, तुमच्याच मित्राशी गप्पा मारते, तुमच्या मित्राबरोबर कॉफी प्यायला जाते,
मी वाट बघताय कसं एकदा बोलू, काय करू. तुम्हाला काही जास्त हवा घालत नाही, आवाज येत नाही आहे. आम्ही एक दिवस सहजकन फसकन एकाच ठिकाणी बसमध्ये भेटले. त्याआधी ठाक 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 होत, बोलू नको बोलू, बोलू नको बोलू, बोलू नको बोलू. आणि मग पटकन ती विचारते, डू यू हॅव चेंज. आहा हा हा हा, डू यू हॅव चेंज हे साधे व्यावहारिक शब्द त्या मुलाला, त्या क्षणाला असं अमृतमय मधाने भरलेले, अमृताने भरलेले, सोन्याने भरलेले, हिऱ्याने मडवलेले असे वाटायला लागतात. साधे शब्द. तुझ्याकडे चेंज आहे का, सुट्ट्या तुझ्याकडे बाबा. शब्द. हा ती बोलली बस माझ्याशी. येस येस सडनली ती तुम्हाला एक्सचेंज मध्ये परत देणार नाही. स्मॉल थिंग, डोंट वरी. यु नो आय एम मिस्टर सो अँड सो. मग स्वामी पण सांगते आय एम सो अँड सो. आणि मग तिकडे ठक टका ठक टक टका टक टक सुरू होतं. त्या बसच्या एका क्षणासाठी माहिती होतं का की आज इथेच कुठेतरी काहीतरी सुरू होणार आहे. आणि 10 वर्षानंतर असं वाटतं त्या दिवशी बसमध्ये चढलो नसतं तर बरं झालं असतं. हा बघा काय टाळ्या वाजल्या. लक्षात ठेवा नाव हा जो क्षण आहे हा काय महत्वाचा. आम्ही कसे असतो एकतर भूतकाळात जगत असतो. हा मला असं बोलला, ती मला असं बोलली, ह्याने असं केलं, त्याने तसं केलं, त्याने तसं केलं, त्याने तसं केलं. आणि मग आता पुढे माझं कसं होणार, पुढे मला काय करायला पाहिजे. मग आम्ही वर्तमान काळात कधी जगतच नाही. वर्तमान काळामध्ये सुद्धा आम्ही भूतकाळाच्या आठवणींमध्ये रमत असतो, किंवा चिडत असतो, किंवा वैताग असतो, दुःखी होत असतो, किंवा भविष्यकाळाविषयी घाबरून किंवा आनंद जाऊन बरे करत असतो. खरं सांगतो ह्या दोन्ही गोष्टी घडतात. आम्ही माणसं होतो, मी काय संत नाही आलो, परंतु कमीत कमी वास्तवाचं भान ठेवावं लागतं. हे महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. नाव, लिव्ह इन नाव. खरं मी पुस्तक वाचलं बऱ्याच दिवसांपूर्वी, नावाचंच पुस्तक आहे. काहीतरी नाव त्या माणसाने मी विसरलो. ही इज अ ज्यू पर्सन. ही हॅज रिटन दॅट बुक. यू मे गेट ऑन किंडल ऑर समथिंग. इट इज अवेलेबल ऑन किंडल. आय थिंक किंडलवर अवेलेबल आहे ते, की नाव म्हणून. खूप छान पुस्तक आहे. त्याने खरी भारतीय फिलॉसॉफीच मांडली सगळी आपली, पण इंग्लिश टर्म्स वगैरे ज्या थोड्या फिलॉसॉफिकल लँग्वेज वगैरे वापरले. पण म्हणणं तो बोलतोय मुलगा ते चुकीचं नाही आहे. नाऊमध्ये, प्रेझेंट टेन्समध्ये वर्तमान काळात जगणे अत्यंत आवश्यक गोष्ट असते. कारण तुमच्या हातात काय आहे. गेल्या भूतकाळ तुमच्या हातात आहे का, नाही. गेल्या भविष्यकाळ तुम्हाला माहिती आहे का, नाही. तुमच्या हात काय, हा क्षण आहे. मी उपासनेला सुरुवात करीन कधीपासून, उद्यापासून. मी व्यायामाला सुरुवात करीन कधीपासून, उद्यापासून. मी चांगल्या वागायला सुरुवात करीन कधीपासून, उद्यापासून. मी माझ्या देवाकडे प्रेमाने बघायला सुरुवात करीन उद्यापासून. मी माझ्या सद्गुरूचं वाक्य फॉलो करायला सुरुवात करीन, ऐकायला सुरुवात करीन उद्यापासून. तो उद्या कधीच येत नाही. हा लक्षामध्ये तो उद्याच राहतो. आणि मला वाक्य अतिशय आवडतं. आणि दुकानावर गेलं असं बघा, आज नगद उद्या उधार. आणि उद्या येणारच नसतो. प्रत्येक दिवस हा दिवस असतो. हर्ष म्हणे साधी गोष्ट आपण लक्ष गेली पाहिजे. आपला पूर्वी जन्म होता एक, बरोबर की नाही. आणि पुन्हा जन्म असणार आहे. मागच्या जन्म मी काय केलं होतं बाबा, मी इच्छा डोकं फोडा तुम्ही. तुम्हाला काय कळणार आहे का. हां, पूर्वी तुम्ही काय केलं ते नाही. पुढे जन्माचं काय असणार आहे, कळणार आहे का, काही कळणार नाही. म्हणून आपण त्याचा विचारच करत नाही. बरोबर. आपण या जन्माचा विचार करतो ना. मग मागचा जन्म, पुढचा जन्म आणि आजचा जन्म, आजचा सध्याचा जन्म, म्हणजेच आजचा दिवस, कालचा दिवस आणि उद्याचा दिवस. आजचा क्षण, मगाचा क्षण आणि पुढचा क्षण. हे काय लक्षात घेत नाही. मागचा जन्म हा जन्म आणि पुढचा जन्माचंच पुढचं रूपांतर काय, कालचा दिवस, आजचा दिवस आणि उद्याचा दिवस. त्याचंच आणखी सूक्ष्म रूपांतर काय, गेलेला क्षण, आत्ताचा क्षण आणि पुढचा क्षण. आम्ही तो शहाणपणा दाखवतो. पण शहाणपणा आम्ही नाही दाखवतो, आम्हाला देवाने दिलेला आहे, त्या श्री हरीने दिलेला आहे, त्या श्री हरिगुरूने दिलं आहे, ज्याने आमच्या पूर्वजन्माच्या स्मृतीवर पूर्णपणे पडदा पाडलेला आहे. आम्हाला पूर्वजन्माला काही आठवत नाही आहे, त्यामुळे आम्ही लकी आहोत. पण त्याने आम्हाला कर्मस्वार देऊन आमची ह्या जन्मातली मेमरी बऱ्यापैकी शाबूत ठेवलेली आहे.
आम्हाला भूतकाळ आठवत राहतो. तुझा कुठला आठवत राहतो? जो वाईट आहे, जो त्रासदायक आहे, माझा इन्सल्ट झाला होता, असं झालं काय? हां, मी पण बघून घेतो. माझ्या मुलाच्या लग्नाला तो आला नाही, मी पण त्याच्या मुलाच्या लग्नाला जाणार नाही. ती मला म्हणाली होती, ही साडी ना गोऱ्या बाईला छान शोभून दिसते. मी काळी आहे काय, सटवीला. मी पण सांगेन, हा ड्रेस ना बारीक शिरशिरी बाईला चांगला दिसतो, तुझ्या जाडीला शोभून दिसत. येस, पुरुष काय कमी नाहीत. डोंट थिंक यू आर सम ग्रेट सेंट्स, नॉट ॲट ऑल. स्मार्ट समजतोय, स्वतःला दाखवतो. किती विचारून गेला सांगा मला. ओके, ह्या मानवी भावना आहेत. मला त्याच्यावर आक्षेप नाही राजानं, खरं तुमच्याही बाजूला नाही, तुमच्याही बाजूला नाही, डेफिनेटली आहे. मग हे मला स्त्री पुरुषा भेदच नाही, लक्षात ठेवा. प्रत्येकजण आत्मा आहे, जीवात्मा आहे. तुम्ही स्त्री आहात हे मला स्त्री म्हणून, आणि तुम्ही पुरुष आहात हे मला पुरुष म्हणून मान्य आहे, कारण ते लौकिक आचरण आहे. पण माझ्यासाठी तुम्ही फक्त एक आत्मा आहात, जीवात्मा. पण कोणी माहिती तुम्ही गेल्या जन्मात काय होतात, आणि उद्या हे सगळे म्हणते ते पुढल्या जन्मात पुरुषच होणार आहेत सांगतात. ते कोणी बाई पण बनतील, त्या बायका कोणी पुरुष पण बनतील. आपण शाही शरीरातली गोष्ट बघतो, डुबकीची गोष्ट, साप बेडुकाची गोष्ट आठवतं ना. पण कोण शाही शरीर वाचलेलं आहे एकदा तरी? हात वर करा. हां, बऱ्यापैकी लोकांनी वाचलं आहे. त्यामध्ये येते नाही का पूर्वजन्माची गोष्ट, वीरभद्राप्पा चन्नबसप्पा, बेडूक आणि सापाची गोष्ट. त्यातली डुबकी नावाची बाई स्त्री पुढे जन्मात चन्नबसप्पा बनून जन्म घेते, बरोबर. मग आधी जन्मात स्त्री होती, पुढे पुरुष झाला. कारण आत्मा आत्मा आहे, आत्म्याला लिंग नाही. त्याच्या जन्मकर्मानुसार काय परमेश्वराने काय ठरवलं ते नाथक सभेनुसार तर जन्म होत राहतो. आणि ज्याने तुमचे असे लाखो करोड जन्म, प्रत्येक जन्म पहिल्या तुमच्या जन्मापासून बघितलेले आहेत, त्याला तुम्ही पुरुष आहात की स्त्री आहात, भिकारी आहात की श्रीमंत आहात, सुसंस्कृत आहात की असंस्कृत आहात, पापी आहात की पुण्यवान आहात, सुसंस्कृत आहात की असंस्कृत आहात, तुम्ही सत्ताधीश आहात की तुम्ही कैदी आहात, हा काही फरक पडत नाही. तुम्ही ज्याजवळी तो मूळ जीवात्मा आहात, हे लक्षात घ्या. मला हा फरकच आहे. मी जरी ह्यांची टिंगल करत असेल, तुमची टिंगल करत असेल, पुरुष म्हणून तुम्ही तुमच्या जोग करत असेल, स्त्रिया म्हणून यांच्या जोग करत असेल, तरी स्त्री पुरुष हा भेदच माझ्यासाठी अस्तित्वात नाही. मात्र आचरणामध्ये मी तो वागवतो. माझ्यामध्ये कुठलीही स्त्री एकटी येऊ शकत नाही. फक्त एक साहेब नंदा, सुनबाई आणि शाकंभरी आणि धोती, बस ते एकटे येऊ शकतात. बाकीच्या मला तेवढ्याच जवळच्या आहेत. पण लौकिकदृष्ट्या लोकांना ते पडणं शक्य नाही. आणि जे लौकिकाला नुसार नाही ते आचरण मी करत नाही. मी जर स्त्रियांना असं भेटायला एकट्या बंद रूममध्ये, तर हे सगळे लोक तेच फॉलो करणार आहेत. इट इज नॉट अलाउड. आय एम व्हेरी स्ट्रिक्ट अबाउट इट. जी मला पिता मानते ती प्रत्येक मुली मला तेवढीच प्रिय आहे, पण तरीही लोकांना ते मान्य नाही होऊ शकत. ते फक्त मला मान्य आहे. हा लक्षामध्ये, हे लक्षात ठेवा. मी कोणी मोठा नाही, मी अतिशय लहान आहे. म्हणजे या सगळ्या जगात तुम्ही जेवढे मानव आहात ना, सगळे मानव एकूण एक, अगदी कुठल्याही देशापर्यंत त्या सगळ्या मानवांच्या रांग लावली, समजा सगळ्या मानवांची रांग लावलीत, तर त्या रांगेमध्ये मी सगळ्यात शेवटचा नंबर आहे. सगळ्यात शेवटचा नंबर लक्षात ठेवा. आ लक्षामध्ये, मी कोणीही मोठा माणूस नाही. मी कोण आहे? मानवांच्या रांगेमधला ढेग नंबर आहे. म्हणजे सगळ्यात लास्ट नंबर आहे. मग शाळेत म्हणायचं कितीवा नंबर आला? ढेग नंबर. ढेग नंबर म्हणजे 50 मुलांमध्ये 50वा नंबर. जेवढे मानव आहेत अस्तित्वात त्यांच्यामध्ये सगळ्यात लास्ट नंबर म्हणजे मी. पण लास्ट नंबर हा लास्ट नंबर असं लक्षात ठेवा. इज अ लास्ट वर्ड ऑल्सो. आ लक्षात. पण ते बघू आपण पुढे कधीतरी. आज म्हणायचं आहे काय, मला सांगायचं आहे का मला, की तुमच्या रांगेत मी लास्ट असल्यामुळे माझ्याकडे लास्ट वेळ आपोआप येतो. तुम्ही जे काही बोलता करता त्याच्यामुळे मला सगळ्याच अधिकार मिळतो एकमेव. तुम्ही सगळ्यांचं बोलण्याला नीट ऐकायचं आणि मग बोलायचं जे काय बोलायचं ते. तुम्ही जे काही करता ते बघायचं आहे, त्यानंतर ठरवायचं काही करायचं आहे नाही करायचं ते. हा फायदा आहे माझा, ते मी ओपनली मान्य करतो.
माझी माझी गोष्ट सोडून द्या, काय बापू 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 लावलाय, तुम्ही टाळ्या वाजवल्यात म्हणून बोललो बस, विसरून जायचं. पण महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या वर्तमान काळात जगायचं. आम्हाला प्रश्न पडतो, आम्ही मंदिरात जातो, डिफिकल्टी येते, आम्ही मंदिरात जातो आणि जिकडे गर्दी जास्त तो देव जास्त पॉवरफुल, बरं, जास्त पॉवर वाचतं. काही लोक अशी थिरी मांडतात, हल्लीच्या काळात हा देव लवकर पावतो, पहिल्या काळात हा देव लवकर पावायचा. अरे वा 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 वा, आता देवाला सुद्धा तुम्ही काळाच्या बंधनात टाकायला लागलात. असं नाही आहे राजा. मागे एकदा प्रवचनात सांगितलं होतं की शिवपार्वतीच्या विवाहाचा जेव्हा वर्णन येतं तर कळतं काय की पार्वती गणेश पूजन करते. आता पार्वतीचा मुलगा गणपती आहे, तर शिवपार्वतीच्या लग्नाच्या आधी कसा गणपती जन्माला आला? नाही, तो जन्माला आलाच नाही, जन्मानंतरच आला, पण होता आधीपासून. कारण सर्व देवता अनादी अनंतच आहेत, त्या एका परब्रह्माचीच रूप आहेत. परब्रह्म पहिल्यापासूनच आहे, ते आहेच, पहिल्यापासून म्हणतच चुकीचं आहे. पण हेच परब्रह्म जेव्हा श्रीहरी गुरुरूपाने, श्री गुरुरूपाने, श्री हरिरूपाने जन्माला येतं, ते कोणासाठी येतं? आमच्यासाठी येतं. भक्ताला माहीत पाहिजे, आमच्यासाठी येतं, आम्हा भक्तांसाठी येतं. अनन्यश्चिंतेतो माम ये जना मा परुपासते, अनन्यश्चिंतेतो माम ये जना माम परुपासते तेषां नित्य अभियुक्तानाम योगक्षेम वहाम्य. ही गोष्ट भगवद्गीतेमध्ये सांगतो. स्वामी समर्थ शिवशेक्षणाला सांगतात, भक्तांसाठी. भक्ताधीन वर्धे मी भक्तांच्या अधीन होऊन राहतो. बरं, जनाबाईची लोळी देतो, तो चोखोबाची गुरं राखतो, तो दामाई साडी जो हार करणारा सेवेकरी म्हणून येतो, तो सेना नामासाठी न्हावी सुद्धा बनतो. असा आमचा श्रीहरी आहे, आमचा भगवान त्रिविक्रम. आम्हाला लक्षात घेत नाही आम्ही ह्या देवाचं आमच्यावर किती प्रेम आहे. आम्ही त्यांच्या अनुभव वाचतो, खुश होतो. आम्ही त्या लीलांचं वाचन करतो, आम्ही खुश होतो. आम्हाला माझ्या जीवनात असा चमत्कार घडला पाहिजे. आधी चमत्कार तुम्हालाही करावा लागतो, लक्षात ठेवा. तो कसला? तोच आपल्यालाच बघायचा. त्या नारायणाचे, ते विष्णूचे, त्या श्रीहरीचे 10 अवतार आम्हाला माहिती आहेत, बरोबर? किती अवतार? 10 अवतार आपल्याला माहिती आहेत. पहिला अवतार कुठला आहे? मत्स्य अवतार. त्या श्रीहरीने मत्स्यावतार धारण केला. त्या मत्स्यावतार दिवसांनी आपण नमस्कार करतो. मासा म्हणजे एक प्रिमिटिव्ह जीव आहे, तसं पाहिजे झालं तर. तो जास्त डेव्हलप नाही आहे, तो पाण्यात राहतो, पाण्याच्या बाहेर एक क्षणभरही जिवंत राहू शकत नाही. अशा माशाचा त्याने पहिला अवतार घेतला आमच्यासाठी. महामत्स्यचे आकाराने खूप मोठा असेल, पण कधी जेव्हा त्याच्या भक्तांची परिस्थिती त्या मासोळीसारखीच झालेली होती, सगळीकडे फक्त पाणी 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 आणि पाणीच, आणि मानवाला पाण्यात जगण्याची कपॅसिटी नव्हती, क्षमता नव्हती. तो महाविष्णू, तो भगवान त्रिविक्रम, त्याने मत्स्यावतार धारण केला आणि एक होळी बरोबर घेऊन आला. त्या काही जणांना आपल्या होळीत बसवलं, श्रद्धावानानं फक्त. आज श्रद्धावानानं नाही, श्रद्धा येणार नाही. काही जण आपल्या पाठीवर बसवलं आणि शांतपणे अशा द्वीपावर घेऊन गेला ज्याला जम्बूद्वीप म्हणतात, जिथे ते सेफ राहिले. आमची परिस्थिती मासोळीसारखी झाली. आम्ही पाण्यात सापडलो, पण मासोळीसारखं पाण्यात श्वास घेण्याची कला आमच्याकडे नाही आहे. त्याने बघितलं आमची स्थिती माशासारखी झाली. आमच्या भक्तांची स्थिती, ते पाण्यात आहेत, चारी बाजूला प्रलयाचं पाणी आहे, पण माशाला श्वास घेता येतो, मानवाला श्वास घेता येत नाही हे जाणून तो स्वतः मासा बनला. तो श्वास पाण्यातही घेऊ शकतो, हवेतही घेऊ शकतो, आणि हवा नसताना घेऊ शकतो. असा तो पाण्यातला मासा बनून आमच्यासाठी आला आणि आम्हाला सगळ्यांना वाहून घेऊन गेला, जम्बूद्वीपामध्ये सेफ केलं. आणि हेच आपल्या जीवनामध्ये घडतं. जेव्हा असं वाटतं की सगळं संपलं आहे, प्रलय झालं आयुष्यामध्ये, तिकडे काळोख आहे, आता काही होऊ शकत नाही माझं, आय एम फिनिश्ड, हे आपण असा विचार केला. विचार लक्षात घ्या, कधी आपल्या आयुष्याचा प्रसंग येतोच ना, सगळं संपलं, आता काही उरलं नाही, आता काही होऊ नाही शकत माझ्या जीवनाचं.
अशा वेळी जो आशेचा किरण येतो तो म्हणजे मत्स्य अवतार. त्या क्षणात तो प्रभू, माझा भगवंत, माझा स्वयं भगवान, तो श्रीरामभद्र माझ्या जीवनामध्ये एक दोर टाकत असतो, एक नौका पाडत असतो. बस त्या नौकेत मी तुला वाहून घेऊन जाईन. तो मत्स्य अवतार खरा, लक्ष ठेव. दुसरं रूप त्याने धारण केलं कुर्मा अवतार. जेव्हा आमची परिस्थिती कासवासारखी होते, आम्ही शेलमध्ये जातो. म्हणलं ना, तो शेलमध्ये गेलाय, मला शेलमध्ये जावं लागेल या कारणासाठी. सगळे जग तुमच्या तुरून पडायला बघतं, तुमची निंदानालसे सुरू होते, तुमची नाशिकी सुरू होते, तुम्हाला तुमची अवहेलना सुरू होते, पण तुम्हाला किंमत देत नाही. काय करायचं कळत नाही. कासवाप्रमाणे आमच्या शेलमध्ये जातो, मुंडी आत खेचून घेतो, दोन्ही हात दोन्ही पाय म्हणजे चारी लिम्स आत खेचून घेतो आणि त्याच्यामध्ये स्वतःला कोंडून ठेवतो. अशा क्षणाला भगवंत कुर्मावतार धारण करतो. तुमच्यासारखाच कासव बनतो तुमच्यासाठी. कासव किती क्षुद्र प्राणी, स्वतःच्या संरक्षणाने फक्त ती ढाल आहे, ते सुद्धा तो उपडा झाला, ती ढालच त्याची प्राणघातक ठरते. कासव एकदा उपडं झालं, पाठीवर पडलं, त्याला परत सरळ होताच येत नाही, मग त्याला कोणी खातं. असं बिचारं कासव. एवढ्या बिचाऱ्या प्राण्यासोबत त्याने घेतलं का? काळजी करू नकोस, तू कासव झालायस तर मी महाकासव होईन. तुलाच उलटे ज्यांनी केलंय, तुझ्या पृथ्वीवर आहेस, ती पृथ्वीच्या पृथ्वी, तो क्षीरसागर, ती मंथन करणारी अमृत मंथनाची रवी, तो पर्वत, मंदार पर्वत माझ्या पाठीवर धारण करेन, तो सुमेरी पर्वत माझ्या पाठीवर धारण करेन. येस, जी कपॅसिटी आमच्यामध्ये नाही आणि जी परिस्थिती आमची आहे, ती परिस्थिती बनून, कासव बनून, मासा बनून तो आमच्यामध्ये येतो आणि त्या परिस्थितीच्या वर आम्हाला घेऊन जातो. तो आमच्यासाठी मासा बनला, तो आमच्यासाठी भित्र कासव बनला, त्यानंतर तो आमच्यासाठी वराह बनला. वराह अवतार आम्ही म्हणतो, आम्ही वराह अवतार म्हणतो, पण डुक्कर अवतार म्हणतं का? ऐकून हिंमत नाही. वराचा अर्थ स्वर पीक, डुक्कर आहे. लक्षात घ्या, भगवंतानं आमच्यासाठी वराहाचा अवतार घ्यायला, डुकराचा अवतार घ्यायला लागला, कारण आम्ही डुकराचे जीवन जगत असतो, चिखलामध्ये लोळत असतो, घाणीमध्ये लोळत असतो, घाण खात असतो, घाण चिवडत असतो. आम्ही पापाच्या चिखलामध्येच रुतलेलो असतो. पण भगवंत म्हणतो असेल चिखलामध्ये, पण तो माझा आहे. हे भक्ताला कळावं, ही कळकळ त्याची, म्हणून तो वराह अवतार त्याने धारण केला. अरे मीही वराह आहे. सुकरासे लेखुरे मस्त ओरडा घातला. पुढे काय? सुकरासे लेखुरे मस्त ओरडा घातिला, चिखलाच्या नंदनवनी त्यासी आनंद झाला. आणि त्या क्षणाला त्याचा तो आनंद पाहून तो भगवान संतापतो. संतापून त्याची गर्दन छाटत नाही, मान छाटत नाही, तो स्वतः वराह होतो. जिस जिस पथ पर भक्त साई का वहा खडा आहे साई. तुम्ही नरकाच्या मार्गावर उभे आहात तर तुमच्या नरकाच्या मार्गावर आधी जाऊन तो उभा आहे, लक्षात ठेवा. जर तुम्ही भक्त असाल तर, नाही तर नाही. हे कधी लक्षात घेणार तुम्ही? तो आमच्यासाठी मासा झाला, तो आमच्यासाठी कासव झाला, आमच्यासाठी वराह पण झाला. आता गाय तुम्हाला दिसली, गायीला नमस्कार करतं की नाही? डुक्कर सर करतं का? वराह अवतार आहे नाही, शी करून बाजूला होता, बरोबर. पण तुम्ही सगळे हेच विचार करा की तुम्ही लग्न समारंभात निघालात, चांगल्या ऑफिसच्या कार्यक्रमात निघालात, की डुकराला तर आपण त्याला घाण म्हणून बाजूलाच होऊ ना. असा विचार करा, मी त्याला आंघोळ घालतो, असा विचार कोणीतरी केलाय का? अरे रे, हे गरीब विचार डुक्कर चिखलात माखलेला आहे, मी झाला त्याहून साफ करतो, साबण लावतो, आंघोळ घालतो. तुमच्या कोणाच्या डोक्यात आलाय कधी विचार? नाही. पण तरी त्याच्या डोक्यात आला, ही माझी सगळी डुकरं चिखलात लोळत आहेत, मी वराह अवतार धारण करतो आणि त्या वरावर जराही चिखलाचं डाग नाही, लक्षात ठेवा. वरा रूपावरती त्याने रूप आमच्यासाठी धारण केलं. तो डुक्कर नाही आहे, तो वराह आहे. वराह म्हणजे सतत प्रगती करणारा, सतत वर 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 जाणारा.
सरळ परत 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 आवर्तनांमध्ये खेळणारा. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग, मग एक कल्प संपला, मग परत सत्ययुग, अशी मग 4 कल्प संपली की मग एक महायुग झालं. मग महायुगातून महाकल्प, मग कल्पातून महाकल्प, असं करत करत अनंत काळ हा खेळ चालूच आहे. ही सगळी आवर्तन जो करतो तो वराह आहे. जो वरिष्ठ आहे तो वराह आहे. तो डुक्कर बनला, वराह बनला तरी तो डुक्कर बनत नाही. तो डुकराचा वेश धारण करतो, तो डुकराचं रूप धारण करतो. कोणासाठी? आमच्यासाठी. म्हणा, तो भगवान मत्स्यरूप झाला. कोणासाठी? तो भगवान कासव रूप, कुरुमरूप झाला. कोणासाठी? तो भगवंत आमचा लाडका वराह अवतार घेता झाला. कोणासाठी? आणि त्याच भगवंताने नरसिंह रूप धारण केलं. कोणासाठी? आमच्यासाठी. पण ते रूप कसं होतं? मी अनेकांनी तो पिक्चर बघितलं असेल. आता मला कालच पौरस वगैरे बघून आले, परवा वगैरे बघून आले, सांगत होते की छान आहे पिक्चर म्हणून. आणि ती कथाच खूप सुंदर आहे. अत्यंत खांबावर लाथ मारी हिरण्यकश्यपूने, ह्याच्यात दैव आहे तुझा. प्रल्हादाने उत्तरलं, होय, माझा हरी या स्तंभातही आहे. त्या निशाने, अहंकाराने फुगलेल्या राक्षसाने त्या स्तंभाला लाथ मारली. स्तंभाचे 2 तुकडे झाले आणि अत्यंत उग्र तेज बाहेर आलं. त्याच्याकडे भगवती नव्हतं. सिंहाचं तोंड, मुख सिंहाचं, काळ दशरा दाढा, मोठी आयाळ, डोळ्यातून नुसती आग ओखली जात होती. त्याच्याकडे भगवत नव्हतं. नख एवढी लांब होती आणि तीक्ष्ण होती, नुसता ट्रेस झाला तरी धुळणी दुभंगून जाईल अशी नख होती. हिरण्यकश्यपूला खेचून, श्वासाने खेचून मांडीवर घेतला आणि त्याचं उदर फाडलं. त्याची आतडी खाल्ली, त्याचा रक्त प्याला. कोणासाठी? प्रल्हादासाठी. पण ते उग्रत्व एवढं वाढलं, एवढं वाढलं, एवढं वाढलं. भगवान सगळ्या ऋषींना प्रश्न पडला, देवांना प्रश्न पडला, ह्याला शांत कसं करायचं? नारदाला विचारलं. नारद म्हणतो, मी नाही जाऊ शकत, माझी हिंमत नाही. सगळे लक्ष्मीकडे जातात. माते लक्ष्मी म्हणजे, बाबा नाही रे, नाही, अजिबात नाही, हा शीघ्र गोपी आहे, पण ह्या वाटेला जाणार, मी आपली लांब राहते. ती लपून बसते. पण नारद तर नारद आहे. नारद प्रल्हादाला म्हणतो, अरे हो पुढे. प्रल्हाद घाबरतच नाही. त्या बालसुलभ भावाने तो बाबा, माझे बाबा करत धावत पुढे जातो. श्रीहरी श्रीहरी श्रीचा जप चालू राहतो. आणि जसं एक एक प्रत्येक पाऊल त्या प्रल्हादाचं पुढे पडतं, तसा तसा आमचा हा उग्र नरसिंह शांत शांत होत जातो. आणि ज्या क्षणाला तो आपल्या हाताने त्याच्या हाताला स्पर्श करतो प्रल्हाद नरसिंहाच्या, त्या क्षणाला नरसिंह पूर्ण शांत होतो. प्रल्हाद आपल्या मांडीवर बसवतो, त्याला आलिंगन देतो, त्याची पपी घेतो गोड. ज्याला नक्की म्हणाला असेल, आय लव्ह यू. बाबू, त्या काळात इंग्रजी बोलायचंय का? इंग्लिशमध्ये गोष्ट वाचताना इंग्लिशमध्ये वाचताना तसं लक्षात ठेवायचं. ओके. तर तो नरसिंहासारखा उग्र अवतार सुद्धा कोणाने धारण केला? आमच्यासाठी, भक्तांसाठी. आणि म्हणून आम्हाला त्याच्यावर प्रेम करणं आवश्यक आहे. तो प्रत्येक अवतार त्याने घेतला, कल्पनेमध्ये घेतला का? नाही, तो प्रत्यक्षात आला, लक्षात ठेवा. आणि म्हणून आम्हाला कळलं पाहिजे, तो कायम प्रत्यक्ष रूपातच असतो. आम्हाला कळो अथवा न कळो, आम्हाला कळो अथवा न कळो. मला मनापासून सांगतो राजानो, आयुष्यामध्ये कधीही कुठलाही प्रसंग येऊ, हे 4 अवतार लक्षात ठेवा. ह्या 4 स्थिती आहेत: मत्स्य, कुर्म, वराह आणि नरसिंह. बरोबर. मत्स्य अवतार कसं आहे? फक्त पाण्यात राहणार आहे. कुर्म अवतार कसं आहे? पाण्यात पण राहणार आहे, जमिनीवर पण राहणार आहे. बरोबर. वराह अवतार जमिनीवर राहणार आहे, पण पाणी असेल जमिनीत चिखलात राहणार आहे. त्यांना नरसिंह अवतार कसा आहे? पूर्णपणे भूमीवर राहणार आहे, वनाचा राजा आहे, जंगलचा राजा आहे. ॲट द सेम नरसिंह अवतार कसा आहे? तर अर्धा प्राणी अर्धा मानव आहे. आम्ही मानव म्हणून असेच असतो. आम्ही किती प्राणी जागृत असतात, विचार करा.
कोणाच्या तर कधी साप जागा होतो आणि डंख मारतो, कारण विंचू जागा होतो आणि बरोबर डंख मारतो आणि पेन देतो. हे टोपणा मारणं म्हणतो ना आपण. कोण कधी कोल्हा बनून लबाड बनतो, कोण म्हणून लांडगा म्हणून अत्यंत कपटी बनतो, कोण उलट्या काळजाचा चित्ता बनतो, कोण बिचारा गरीब गाय बनतो, कोण बिचारा गरीब उंदीर बनतो, बोका बनतो, त्याला जाऊन खाऊया त्याला, बरोबर. पण आमची कुठली स्थिती असो, आमचा भगवंत आमच्या त्या त्या स्थितीशी अनुरूप असणारं आम्हाला असं रूप घेऊन आम्हाला मदत करतो प्रत्यक्षपणे. हे विसरू नका. जर आम्ही भक्त असू तर. आम्ही भक्त नसू, आम्ही फक्त आमच्या कामापुरतं अपेक्षा ठेवत असू की आमच्या कामापुरते तुमचा गडी नाही आहे, तो तुमच्या गड्यापेक्षाही तुमची गुलामी करेल. कधीही तुम्ही प्रेम कराल तेव्हा. तुम्ही विकत घेतला गुलामसुद्धा जेव्हा तुमचं ऐकणार, एवढं तुमचं ऐकेल. पण कधी जेव्हा तुमच्या प्रेमाने तो गुलाम झालेला असेल तेव्हा. पण त्या तुमच्या प्रेमाने तो गुलाम कधी होईल, जेव्हा तुम्ही प्रत्येक क्षणाला हे लक्षात ठेवा. ह्यासाठी प्रत्येक क्षणाचं नाव घेण्याची काही आवश्यकता नाही. पण यू मस्ट नो, मागेही तुम्हाला सांगितलं, मी तुमच्या बरोबर राहतो. आणि कल्पना आवडली नाही. नको बाबा, बापू घरात नको, पिढ्या कशाला पाहिजे. तुम्हाला विचारते कोण? मी तर मुळीच नाही. तुमची इच्छा असो या नसो, तुम्ही जर माझ्यावर प्रेम करत असाल थोडंफार तरी खरं, तर मी तुमच्याबरोबर सदैव असतो. तरी डोळे बंद करून घेतो. जेव्हा तुम्हाला त्रास होईल असं वाटतं ते बंद करून घेतो, दुसऱ्या बाजूला बघतो, पण तरी देखील मी असतोच. तुमच्या आजूबाजूलाही असतो, तुमच्या समोरही असतो, तुमच्या विरुद्ध पक्षातही असतो, तुमच्या बाजूच्या पक्षातही असतो. ज्याचा विश्वास कमी तो म्हणतो हा बापू माझा नाही त्याचा आहे. मी माझी अनिरुद्धाची गोष्ट होते. डॉक्टर अनिरुद्ध धैर्यधर जोशी, सिंबल, ओके. जन्म 18 नोव्हेंबर 1956, सकाळी 4:35 बरोबर परफेक्ट ब्राह्म मुहूर्तावरती, ओके. त्रिपुरारी पौर्णिमा, राईट. आणखी काय माहिती हवी डिटेल द्यायला तयार आहे. आईचं नाव अरुंधती नरेंद्रनाथ पंडित, वडिलांचं नाव धैर्यधर, डॉक्टर धैर्यधर हरेश्वर जोशी, ओके. आणखी काय माहिती हवी आहे? पत्नीचं नाव माझ्या माहिती आहे की नाही? हां. मुलांची नावं माहिती आहेत, सुनेचं माहिती आहे, जावयाचं माहिती आहे, नातवंडांची माहिती आहे. आणखी काय माहिती पाहिजे? पत्ता माहितीच आहे, बरोबर. एवढी माहिती तुम्हाला माझ्याबद्दल आहे. मग तुम्हाला पत्ता माहिती आहे, माझे आई बाबा माहिती आहेत, माझ्या जन्माची वेळ आज कळली, तारीख कळली. माझी कुंडली तुम्ही मांडणार कधी? बरोबर. ही कुंडली जन्माक्षरावर ठरणार नाही आहे. तुम्ही प्रत्येकाने आज निश्चय केला पाहिजे, माझ्या बापूची कुंडली मला मांडायची. काय म्हणायचं आहे? माझ्या बापूची कुंडली मला मांडायची आहे. म्हणत बापूची कुंडली मला मांडायची आहे, तुमच्या बाप जन्मात शक्य नाही. त्यामुळे माझ्या बाबाची कुंडली मला मांडायची आहे, सहज शक्य होईल. पण कुंडली मांडणं म्हणजे काय? बघा, एखाद्या मुलीला नकार द्यायचा असं काय म्हणतो, कुंडली जमत नाही. मस्त मार्ग असतो नाही म्हणायला, बरोबर. चांगला मार्ग आहे, नाही त्या मुलीला दुःखही होत नाही, काही प्रॉब्लेम नाही, हर्ट नाही, काय नाही. कुंडली म्हणजे काय? कुंडली म्हणजे आपल्या भविष्याचा आलेख, बरोबर. अमुक ग्रह अमुक राशी अमुक ठिकाणी आहे, जन्माच्या वेळेस मी पुढे असं होईल, तसं होईल, तसं होईल, तसं होईल, तसं होईल, जे काय असेल ते. ज्योतिषशास्त्र हे चांगलंच शास्त्र आहे, पण लोक त्याचा गैरवापर करतात काही, एवढंच. शास्त्र चुकी खोटं नाही आहे. पण आम्हाला कुंडली मांडायची ती जन्मग्रहानुसार नाही. आम्हाला कुंडली मांडायची ती बापू विषयी आमचा ग्रह काय, बाबूच्या राशीत काय ग्रह आहेत ह्याच्यानं बाबूची कुंडली मांडू नका. बापाविषयी आमचा ग्रह काय म्हणजे काय? ग्रह म्हणजे काय? मराठी बोलतं ना. काय चुकीचा ग्रह करून घेतलायस माझ्याविषयी असं आम्ही बोललो असो. ग्रह म्हणजे मत, ठाम मत म्हणजे ग्रह. नुसतं मत नाही, ठाम मत म्हणजे ग्रह. म्हणजे तुमचा माझ्याविषयी काय मत आहे हे मत पहिल्यांदा मांडा, त्याच्या मनात मांडा. बापूचा मला काय अनुभव आला, बापूकडे बघताना मला काय वाटतं, बापूला जाऊन प्रेमाने हॅलो म्हणावंसं वाटतं. हे
आणखी काही जे असेल नाही, बरोबर. पण नानाविध लाखो करोडो अब्जावधी प्रकार असतील. पण माझं मत काय हे मांडा. स्वतःच्या मनात मांडा, लोकांसमोर मांडायची पण काही गरज नाही. पण एकदा तरी बापूंना ओळखायचा प्रयत्न करा ना. लोकांनी लाख सांगितलं असेल, सगळं ऐकलंय आम्ही, अनुभव ऐकलेत आम्ही, पण मला काय वाटतं, बाबू वारंवार सांगतो प्रत्येकाची रांग माझ्याकडे वेगळी आहे म्हणून. मग मला माझ्या रांगेत उभं राहून मला माझी कुंडली मांडायला हवी, माझी स्वतःची, मी स्वतः तयार केलेली कुंडली, बापूंची कुंडली, माझ्या बापूची कुंडली. त्याचे ग्रह जन्माशीचे ग्रह म्हणजे ज्या क्षणी त्याने माझ्या जीवनात जन्म घेतला किंवा ज्या क्षणी त्याच्या माझ्या जीवनात येण्यामुळे माझा पुनर्जन्म झाला, ती कुंडली मांडा. काय विचार करा, ज्या क्षणाला बापू माझ्या जीवनात आला काय माझा पुनर्जन्म झाला, त्या क्षणाची कुंडली मांडणं म्हणजे बापूची कुंडली मांडणं. बापूविषयी मला काय वाटतं. मला तुमचा राग येतो, असं ना, भक्त मला अतिशय आवडतो. ओके, का अधिकार आहे तुम्हाला, खऱ्या भक्ताला रागवायचा अधिकार आहे. बाने आपल्या आईवर रागवत, बरोबर. आईने एखादं बाबाने एखादं घर फुगा घेऊन दिला नाही, बाळ हातपाय आपटतच की नाही, पण तरी देखील दुसऱ्या क्षणात बाळ आईच्याच कुशीत शिरतं, बापालाच घट्टे मिठी मारतं. हे महत्त्वाचं. आम्ही आमच्या त्या क्षणाची कुंडली मांडायला शिकलं पाहिजे. बाबू माझ्या जीवनात आला तिथपासून पुढे आणि त्याच्या आधी अशी कुंडली मांडाल की नाही, मांडाल की नाही. प्रॉमिस. आज नाही तर उद्या, आज नाही तर उद्या, पण मांडूच. आजच मांडा. मग तो आज म्हणजे प्रत्येक दिवशी मांडा. अशी घरशा खूप चांगली असेल, उद्या बापूवर राग आला तर बापूची घरशा एकदम बेकार असेल, काय बापू काही करत नाही, काय उपयोगाचं नाही, बरोबर नाही, हरकत नाही. तो राग सुद्धा आवश्यक आहे. आपल्या अधिकारच्या माणसावरच आपण रागवतो ना, बरोबर, राईट. पण राग हा अनुरागाबरोबर असावा, प्रेमाने असावा. आपण आईवर किती चिडलो, ती आई आहे हे विसरता कामा नये, बरोबर. ते नातं विसरून जे आपण भांडण करतो ना, हे नातं छिन्नभिन्न होऊन जातं. मग ते कुठलेच असो, आई मुलाचं असो, बाप मुलं असो, नवरा बायकोचं असो, भावाभावांचं असो, भाऊ बहिणीचं असो, बहिणी बहिणीचं असो, कुठलंही नातं असो, आपलं नातं काय हे आधी ठरवा. माझा बापू माझ्या जीवनात कधी आला, मी मासा असताना आला, मी कासव असताना आला, मी शिकला लोळत असताना आला, की मी गिळला जात होतो, मला चारी बाजूने संकटाने घेरलं होतं, अशा स्थितीत कसा आला. थोडा विचार करा. खरंच सांगतो मनापासून. एक लहानशी गोष्ट मला तुम्हाला सांगायची. एक प्रसिद्ध सुप्रसिद्ध ज्योतिष होते आणि खरंच प्रख्यात म्हणजे प्रचंड नॉलेज असलेले आणि सिद्धी असलेले ज्योतिष होते. पिंगला ज्योतिषी, नाना रेखी म्हणून. आणि नाना रेखी स्वामी समर्थांचे भक्त होते, अक्कलकोट स्वामींचे. ते अक्कलकोटला गेले असताना एकदा स्वामींच्या पायाचे पादसंवाहन करत बसले होते, पाय ठेवत बसले होते. स्वामी म्हणजे दिव्यतेचे साक्षात परब्रह्म, दत्ताचा अवतार. त्यांना कसलीच बंधन होती, दिशा हेच बंधन. नाना रेखीने ते बसू दिलं, पाय ठेवून दिलेच मोठं मोठं पुण्य होतं त्यांचं. बाकीचे सगळे झोपी गेले होते. ब्राह्म मुहूर्त जवळ येत चाललं होतं, 3 वाजून पुढे गेलं होतं. आणि स्वामींच्या चेहऱ्याकडे पाहता पाहता नानारेखींची समाधी लागू लागली. हे जाणून काहीतरी वेगळ्या अवस्थेत आपण जातो आहोत, काही कळत नव्हतं. फक्त जे काही त्यांनी अनुभवलं, काय ते त्यांना आठवत नव्हतं, पण जे काही अनुभवलं त्यांनी त्या 20 मिनिटामध्ये 3 पासून 3 दिवसपर्यंत, ते अतिशय सुंदर होतं, गोड होतं. नानारेखींना असं वाटलं, हा गोडवा मी लोकांना सांगायला पाहिजे की माझे स्वामी असे आहेत. मी कसं सांगू, मी ज्योतिषी आहे, मला स्वामीची कुंडली मांडता आली तर. हा विचार आल्याबरोबर स्वामींनी आपला चेहरा झाकून घेतला चादरीने आणि सांगितलं, बाबा रे, माझा चेहरा बिरा वाचू नकोस हा, तुझा मुस्कर फोडून ठेवीन. स्वामींची भाषा जहाल होती. नारेखी कदाही घाबरले नाही, त्यांना माहिती होतं ह्याला काय घाबरायचं,
ह्याने मारलं तर आपलं पुण्य, ह्याने लाच घातली कंबड्यात तर त्यासारखं सोनं होईल माझ्या जीवनाचं, आणि ह्याने जर मला गा दाबला तर त्यासारखी गती नाही. नानकी खरंच चांगला भक्त होता. नानकी पूर्णपणे शरण गेले. स्वामी मुस्कट फोडा, जीव घ्या, काही करा, पण जो अनुभव तुम्ही मनात दिलात मग सगळ्या जगाने येईल यासाठी मला काहीतरी लिहिण्याची प्रेरणा द्या. आला मोठा माझी कुंडली मांडायला. काय म्हणतायत? आला मोठा माझी कुंडली. होय महाराज, मला तुमची कुंडली मांडायची आहे. लक्षात घ्या, आपण ज्योतिषी आहोत, आपण कुंडलीच मांडू शकतो फक्त, आपण आणखी काय करणार? मला तुमची कुंडली बांधायची आहे. जा जा, मोडा आला शाणा, वडाच्या झाडाखाली जाऊन बस, पारंबीला पकड, तुला कुंडली मिळेल. नाना रेखी म्हणे, नाना रेखी. शांतपणे उठले, चरणांवर स्वामीच्या डोकं ठेवलं, आणि ते ज्या ठिकाणी उतरायचे त्या ठिकाणी बरोबर वडाचा पार समोर होता. त्यावर जाऊन बसल्याच्या खाली जाऊन बसले, त्या पारावर वडाच्या खाली, आणि त्याबरोबर त्यांना दिसायला काही गोष्टी, आणि त्यांनी स्वामींची कुंडली बनवली. आणि स्वामीची कुंडली घेऊन ते आले, भीत आले. स्वामी त्यांना जे काही जाणवलं होतं ते फारच वेगळं होतं. जन्म 1149, आणि तेव्हा तर 1857 ते 78 मधला काळ चालू होता. 1149, छेली नावाची खडी गरमी. अरे बापरे! आणि जन्म कसा? मातेच्या योनीतून नव्हे, तर जमीन दुबंगून, जमिनीच्या गर्भातून, धरणीच्या गर्भातून. त्यांनी तरी देखील घाबरत पत्रिका तयार केली आणि घेऊन आले. स्वामी याच्यावर तुळशीपत्र ठेवलं, 2 फुलं ठेवली, आणि जोरात हसायला सुरुवात केली. हात असा केला. त्यानं कळून चुकलं, ही जन्मपत्रिका खरी. ह्याबरोबर नानारेखी लगेच सावध झाले. सगळे भक्त नानारेखींच्या पाया पडायला. नानारेखी म्हणाले, देवा सांभाळ, देवा सांभाळ, हे काय करतोयस? का माझी परीक्षा घेतोस? काही लोक माझ्यावर पाया पडतायत, मी काय केलं एवढं मोठं? तू ती पारंबी माझ्या डोक्यात हाणलीस, माझ्या डोक्यात प्रकाश पडला. हे 1149 साल मला माहीत पण नव्हतं. स्वामी प्लीज वाचवा. काय म्हणाले? स्वामी प्लीज वाचवा. कोणी नमस्कार करतंय, तुमचा अधिकार मान्य करतंय, त्याचा आनंद नाही झाला. आणि स्वामी सांगितले, जा जा, त्याच्या मागे जा, त्याच्या मागे जा, त्याच्या मागे जा. स्वामी पण महाखट्याळ, एकदम खट्याळ गोड स्वरूप आहे स्वामींचा. स्वामीच्या भाव अतिशय सेरीन असतात, शांत असतात, प्रेमळ असतात. काही जणांना त्याची भीती पण वाटलीच पाहिजे, किंवा बाधाबाई भीती वाटली पाहिजे. पण जा जा, मागे जा, पळा त्याच्या. स्वामी आणखी लोकांना पाठवत राहिले, लोक पळत राहिले. नानारेखी पुढे पळत आहेत, लोक मागे पळत आहेत. नाना रेखी पळता पळता थकले, आणि परत फिरून स्वामीच्या समोर आले. मात्र स्वामींचं कोण नव्हतं. त्यांचा जो नेहमीचा भुजंगा नावाचा शिपाई होता, तो सुद्धा झोपलेला होता. विचार, रात्रीची वेळ होती, 5 वाजत झाले होते, जस्ट उठायला लागले. अशा त्या काळात सगळे झोपले होते, स्वामी फक्त उठून बसलेले होते. आणि स्वामी म्हणाले, स्वामी पत्रिका तुमची आहे, परत घ्या. मला काही नको, पण मला अहंकार नको, मला लोकांच्याकडून मान नको, स्तुती नको, तुमची लाथ पाहिजे. मला तुमचे चरण हवे आहेत. मला तुमच्या चरणांवर मस्तक ठेवायचं आहे, तुमचा हात माझ्या मस्तकावर ठेवा. मला बाकी काही नको, मला दुसरं काही नको. मला कसल्याही धनाची, मानाची, प्रतिष्ठेची काही अपेक्षा नाही आहे देवा. फक्त मी तुझा होऊन राहू दे, बस. मला एकच दे. तुझी इच्छा असेल तर माझ्या डोक्यावर हात ठेव, नसेल तर नको ठेवूस, पण फक्त एकच गोष्ट कर, मी तुझा होऊन जाऊ दे. माझं संपूर्ण आयुष्य फक्त तुझ्याच सेवेत जाऊ दे. तू नाही म्हणणारच नाहीस. तू नाही म्हटलंस तर ह्या क्षणाला मी कड्यावरून उडी मारेन. ह्या क्षणाला मी कड्यावर उडी मारेन. आम्ही म्हणाले, आलाय मोठा, मारून दाखव उडी. कशी मारतोस बघतो मी. मला घाबरवतोस काय? मला धमकी देतोस काय? हे नाही महाराज. नाही घाबरले. साधा भोळा जीव, अत्यंत उच्च शिक्षित, प्रखर पंडित, प्रखर विद्वान, पूर्ण प्रेमळ. त्याची हातातली पत्रिका काढून स्वामींच्या पाया ठेवली. त्याच्यावर फुलं होती, अक्षरं होत्या. स्वामी तुमच्या चरणांशी. त्या स्वामीने एक वाक्य उद्गारलं, ही कुंडली माझी नाही, ही कुंडली
तुझ्या देवाची आहे, नाही ही कुंडली तुझी आहे. आणि बघतात तर काय, त्याच कागदावर 1149 ऐवजी त्यांचं जन्मतारीख दिसायला नानादेखींची, ती जन्मतारीख दिसायला लागली. त्यांनी स्वतःचीच पाहिलेली कुंडली त्यांना दिसायला लागली. म्हणजे लक्षात आलं की आपली कुंडली देवाची कुंडलीपेक्षा वेगळी नसते. देवाची कुंडली त्याच्या भक्ताच्या कुंडलीपेक्षा वेगळी असू शकत नाही. स्वामींनी काय दाखवलं आपल्या लक्षात घ्या. या भक्तांच्या आणि देवाच्या लीलेने आपल्याला काय समजलं की देवाची कुंडली आणि माझी कुंडली वेगळी नाही. ज्या तरासातून मी जातो त्या तरासातून माझा देव पण जातो. जी संकट माझ्यावर येतात ती संकट माझ्या देवावर पण येतात. लक्षात घ्या. आ लक्षामध्ये किती वेळा आपण साई चरित्रामध्ये बघितलंय. साईबाबा सांगतात, आगीत हात घालतात. लोहाराची पत्नी चाखेतून पोरती सटके, तिला वासवाने हात घातला होता भात्यामध्ये. बाबांचा हात भाजला होता पूर्णपणे. एका भक्ताची कुंडली बाबांची कुंडली झाली होती. बरोबर. त्यानंतर मोठे खासदार असतात, नाव विसरलो, काय त्यांच्या पत्नीचं नाव काय बरं विसरलो मी. साई चरित्रामध्ये धारासभेचे सदस्य असतात. बरोबर. कोण इथे खापर्डे. कोण बोललं? व्हेरी गुड, मस्त, लव मॅच आहे. दादासाहेब खापर्डे आणि त्यांचीच पत्नी जिला राजाराम वदवाचे हा म्हणते बाबांनी दिला. तर ते दादासाहेब खापर्डे त्यांच्या मुलाला, ते दादासाहेब खापर्डे निघून गेलेले असतात अधिवेशनासाठी. त्यांची पत्नी आणि 2 मुलं मागे राहिलेली असतात. मुलगाला ताप येतो आणि ग्रंथीज्वर होतो. 2 एवढ्या मोठ्या गाठी उठतात हिप जॉईंटच्या इकडे. ती बाई घाबरून बाबांकडे धावत देते. मी एकटीच आहे 2-3 मुलांबरोबर आणि एक नोकर आहे माझ्याबरोबर, मी परत निघते. बाबा म्हणतात, कुठे पुढे पळून चाललीस, तेच राहा. हे बघ. बाबा आपली कफनी वर करतात. बाबांच्या शरीरावर 4 मोठ्या गाठी असतात. मुलाच्या 2 असतात, त्यांच्या 4 गाठी असतात. म्हणजे आम्हाला कळलं पाहिजे, जन्मकुंडली जरूर बघा, पत्रिका जरूर करून घ्या, काही हरकत नाही, काय वाईट गोष्ट नाही. पण चांगल्या माणसावर करून घ्या, जाणत्या माणसावर करून घ्या, पैसे काढून करून घेऊ नका. पण माहीत पाहिजे की देवाची कुंडली मला का मांडायला पाहिजे वेगळ्या प्रकारे. कारण माझी जन्मकुंडली हीच देवाची कुंडली असते. कारण माझा देव ज्या क्षणी माझ्या जीवनात आला तो माझा खरा दुसरा जन्म आहे, तो माझा खरा मानवी जन्म आहे. त्याच्या आधी मी प्राणी होतो, मनुष्य प्राणी होतो. माझा सद्गुरू माझ्या जीवनात येण्याच्या आधी मी मनुष्य प्राणी होतो. माझा सद्गुरू जीवनात आला आणि मी मानव झालो. मनुष्य प्राणी आणि मानव यांच्यामध्ये खूप फरक आहे. म्हणून मानव म्हणून माझा दुसरा जन्म आहे. ह्या जन्मामधला ती कुंडली एक आहे. कोणाची? माझ्या जीवनात येणाऱ्याची आणि ज्याच्या जीवनात आला त्याची. म्हणजे माझी आणि त्याची, त्याची आणि माझी कुंडली एक आहे. राहील लक्षात. म्हणून त्याचा नाव इज माय नाव आणि माय नाव इज हिज नाव. माझा प्रत्येक क्षण त्याचा आहे, त्याचा प्रत्येक क्षण माझा आहे. माझा प्रत्येक श्वास त्याचा आहे, त्याचा प्रत्येक श्वास माझा आहे. समजतंय? आणि म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही कधीही भय वापरू नका, भय ठेवू नका, भय बाळगू नका की माझा देव माझ्यापासून कधीही दूर होईल. कधीच होणार नाही, कधीच नाही, कुठल्याही परिस्थितीत नाही. आयुष्यामध्ये आजपासून आपण एवढं लक्षात ठेवूया की मी सतत त्याच्यामध्येच जगतोय आणि तो माझ्यामध्ये. काय उलट्या खेळ आहे बघा. आता मी म्हटलं की हा कप आहे, ह्या कपात कॉफी आहे ना, कपामध्ये कॉफी आहे. आता मी दुसरं वाक्य केलं, कॉफीमध्ये कप आहे. काय म्हणा बापू वेळा तरी आहे, कॉफीमध्ये गेलं छोटासा कप तरंगतोय. नाही, मी म्हणे हाच कप ते कॉफीमध्ये पण आहे. अशक्य वाटतं ना. मला हे अशक्य वाटतं की आमचा देव आमच्यामध्ये आहे आणि परत मी स्वतः आमच्या देवामध्येच आहे. हे कसं काय? हे गणित कधीच दूर घडणार नाही. त्यासाठी माणसाला संत बनावं लागतं. आपण साधी माणसं आहोत.
तुमच्या मायासाठी साधी माणसं कसं काय जाणणार, नाही जाणू शकत. तर आपण काय मानायचं? शंकराचार्यांनी सांगितलं आहे, रामानुजाचार्यांनी सांगितलं आहे, मध्वाचार्यांनी सांगितलं आहे, म्हणजे ते खरं आहे. मी देवात राहतो आणि देव माझ्यात राहतो. मी देवाच्या आतच आहे का 24 घंटे 24/7. माझं सगळं अस्तित्व, माझ्या पृथ्वीचं अस्तित्व माझ्या देवामध्येच आहे. आणि माझं अस्तित्व देवामध्ये आणि देवाचं अस्तित्व माझ्या हृदयामध्ये आहे. हृदयस्थो जनार्दन हा काका मग किती वेळा ऐकलं आहे? हृदयस्थो जनार्दन हा. आता परवा मी सांगितलं, त्या दिवशी बोलताना पोरांना बोललो मी, ह्या गुरुवर ह्याच विषयावर बोलणार आहे. अर्दन शब्दाचा अर्थ येतो संस्कृतमध्ये मारझोड करणारा, डिस्ट्रॉय करणारा. काय नाव आहे ना जनार्दन हा, म्हणजे लोकांना मारझोड करणारा, लोकांना ठोकून करणारा, लोकांना डिस्ट्रॉय करणारा जनार्दन नाही. जन माणसं जे परकेपण आहे ते नष्ट करणारा. देवापासून जो मनुष्य विमुख झालेला असतो, परका झालेला असतो, ते परकेपणाला जोडणारा, मांडणारा, त्याचा नाश करणारा. माणसाचं जे प्रारब्ध आहे ते डिस्ट्रॉय करणारा, अर्दन करणारा, अर्दन मर्दन. बरोबर? एवढंच नव्हे, मनुष्यामध्ये जो राक्षस लपलेला आहे त्या राक्षसाचंही अर्दन करणारा. मनुष्यामध्ये जी अभक्ती आहे, जी विभक्ती आहे, तिचं अर्दन करणारा. बरोबर? नानरेखींच्या सरी स्वामी समर्थांनी तेच केलं. नानरेखीने पुढे त्यांच्या गावाला, नगरला, आपल्या घरामध्ये स्वामींचा मोठा मठ उभा. आजही त्यांचे वंशज मठ सांभाळत आहेत. हा लक्षामध्ये. पण आम्हाला लक्ष ठेवायला हवं की हा हृदयस्थो जनार्दन हा आहे. आमच्या हृदयामध्ये राहून हा जे जे काही वाईट याचा नाश करणार आहे, आणि माझ्या बाहेर राहून जे जे माझ्यावर अटॅक करू शकतील त्यांना थांबवणार आहे, रोखणार आहे, काय डिस्ट्रॉय करणार आहे. हृदयस्थो जनार्दन हा. आज आपल्याला गजर करायचा आहे. अक्कलकोटला आम्ही 375 जणांनी जो केला होता तो घर, की कोण कोण म्हणे अक्कलकोट रस्त्यातच इकडे बघूया, हात वर करा. कल्पना नाईक, कल्पना मिलिंद नाईक, भूषण, विशाखा पांडजी, अरे वा, देवेंद्र देवळेकर, सुहास डोंगरे, अरे वा वा वा, 2 जुने मग त्या बाजूला बसलेत. तर आपण काही गजर करायचं आहे. चोळाप्पाचे प्रेम हवे, मज बाळप्पाची भक्ती हवी. विभक्तीचा अंश नको, मज स्वामी तुमची कृपा हवी. बरोबर आहे ना? हा बरोबर आहे. अरे म्हणा, असे प्रेम हवे, मज बाळप्पाची भक्ती हवी. विभक्तीचा अंश नको, स्वामी तुमची कृपा हवी. चोळप्पाचे प्रेम हवे, मज बाळप्पा, स्वामी तुमची कृपा हवी. चोळप्पाचे प्रेम हवे, मज बाळप्पाची भक्ती हवी. विभक्तीचा अंश नको, मज स्वामी तुमची कृपा हवी. स्वामी तुमची कृपा हवी. चोळप्पाचे प्रेम हवे, मज बाळप्पाची भक्ती हवी. विभक्तीचा अंश नको, मज स्वामीची कृपा हवी. बाची भक्ती हवी. विभक्तीचा अंश नको, मज स्वामी तुमची कृपा हवी. चोळप्पाचे प्रेम हवे, मज बाळप्पाची भक्ती हवी. विभक्तीचा अंश नको, मज स्वामी तुमची कृपा हवी. चोळप्पाचे प्रेम हवे, मज बाळप्पाची भक्ती हवी. विभक्तीचा अंश नको, मज स्वामी तुमची कृपा हवी. चोळप्पाचे प्रेम हवे, मज बाळप्पाची भक्ती हवी. विभक्तीचा अंश नको, मज स्वामी तुमची कृपा हवी. प्रेम हवे, मज विभक्तीचा अंश नको, मज स्वामी तुमची कृपा हवी. चोळप्पाचे प्रेम हवे, मज बाळप्पाची भक्ती हवी. विभक्तीचा अंश नको, मज स्वामी तुमची कृपा हवी. चोळप्पाचे प्रेम नको, मज बाळप्पाची भक्ती हवी. चोळप्पाचे प्रेम नको, मज बाळप्पाची भक्ती नको. नको, मज नको नको नको
नको नको नको. रूपाची भक्ती हवी, विभक्तीचा अंश नको माझा. विभक्तीचा अंश नको माझ स्वामी, तुमची कृपा हवी. विभक्तीचा अंश नको माझ स्वामी, तुमची कृपा हवी. विभक्तीचा अंश नको माझ स्वामी, तुमची कृपा हवी. विभक्तीचा अंश नको माझ स्वामी, तुमची कृपा. विभक्तीचा अंश नको माझ, विभक्तीचा अंश नको माझ, विभक्तीचा अंश नको माझ, विभक्तीचा अंश नको माझ, विभक्तीचा अंश नको, विभक्तीचा अंश नको. नको नको नको. नसेल नसेल नसेल. स्वामीची कृपा मागण्याची गरज उरत नाही. एकदा विभक्तीचा अंश नको म्हटलं की कृपा झालीच समजा. मग बिनधास्तपणे मागा, स्वामी तुमची कृपा आम्ही. हरिओम. श्रीराम अंबाद. लव यू ऑल. मासा, कासव, वराह आणि नृसिंह विसरू नका. ओके. लव यू ऑल.